पुन्हा एकदा तुझ्या समोर आलो आहे, कारण तुझ्या भाग्याचा दरवाजा आता कायमचा उघडण्याची वेळ आली आहे. माझ्या ज्या लेकरांनी माझा पहिला संकेत अनुभवला त्यांच्या आयुष्यात बदलाची पहाट सुरू झालेली आहे. पण ज्यांनी ती पहिली बाणी अजूनही ऐकली नसेल त्यांनी ती पुन्हा जाऊन ऐकावी, कारण त्या पहिल्या खुणीशिवाय या दुसऱ्या संकेताचा अर्थ तुला कधी समजणार नाही. आता शांत चित्ताने, स्थिर मनाने आणि एकाग्र चित्ताने मन देऊन हा संकेत ऐक. हा दुसरा संकेत तुझ्या कर्माची फळ आणि तुझ्या अडळ श्रद्धेची खरी पावती आहे. तुझ्या आयुष्यात सध्या एक मोठी उलथापालथ घडत असेल. जेव्हा तुला तुझ्या आयुष्यातून अत्यंत प्रिय असलेली एखादी वस्तू किंवा व्यक्ती अचानक दूर जाते, तेव्हा तुझा जीव कासावीस होतो आणि तुला वाटतं की सर्व काही संपले आहे. तू विचार करतोस की स्वामी हे माझ्यासोबतच का झाले. तेव्हा तू पूर्णपणे खचून जातोस. रात्री उशिरापर्यंत डोळ्यात पाणी आणून तू मला जाब विचारतो. पण लक्षात ठेव बाळा, तुझ्या आयुष्यात अशक्य हे शक्य करण्याची ताकद फक्त माझ्यात आहे. त्या कठीण वेळी तुला कोणाकडूनही अपेक्षा नसताना आयुष्याची एक तेजस्वी आणि नवीन वाट मी तुझ्यासाठी उघडणार आहे. ती जुनी गोष्ट तुझ्यापासून दूर जाणे हा माझा तुला स्पष्ट संकेत असतो. मी तुझ्या आयुष्यातील प्रगती थांबवणारा नकारात्मक कचरा साफ करत आहे, कारण मला तुझ्या रिकाम्या झालेल्या झोळीत काहीतरी खूप मोठं आणि अमूल्य दान टाकायचं आहे. तुझ्या प्रारंभात जे सुख मी लिहिलं आहे ते मिळवण्यासाठी ही जुनी ओझी उतरवण्याचं गरज होतं. जसं झाडाचं जुनं पान गळल्याशिवाय त्याला नवी पालवी फुटत नाही, तसंच हे एक सृष्टीचं चक्र आहे. हा माझा दुसरा संकेत आहे की बाळा, जे गेलंय त्याचं मुळीच दुःख करू नकोस, कारण मी तुला त्यापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ, सुंदर आणि महान देणार आहे. तुझ्या संयमाची आणि सहनशक्तीची सीमा आता संपली आहे हे मला ठाऊक आहे. म्हणूनच हा दुसरा संकेत देऊन मी तुला सावरण्यासाठी आलेला आहे. जर तुझ्यासोबत असं काही अनपेक्षित घडत असेल तर समजून घे, तुझे सुवर्ण दिवस सुरू झाले आहेत. तुझ्या आयुष्यात आता सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार आहे. मी तुझा हात आता इतका घट्ट धरला आहे की तुला यशाच्या शिखरावर नेल्याशिवाय थांबणार नाही. तुझ्या संयमाचं आणि तुझ्या कष्टाचं, तुझ्या निस्वार्थ भक्तीची प्रेमाची घटिका मिळण्याचा आता जवळ आला आहे. दुसरा संकेत आता तुझ्या आयुष्यात एक मोठी आणि कायमची एक क्रांती घडून आणेल. तुझ्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन एक प्रकाशाची नवी किरण आता तुला दिसणार आहे. पण बाळा, हे तर फक्त प्रवेशद्वार आहे. खरी लीला तर अजून बाकी आहे. खरी सिद्धी आणि तुझा विजय माझ्या शेवटच्या संकेतात घडला आहे. तो तिसरा संकेत म्हणजे तुझ्या सर्व संकटांचा अंत आणि साक्षात माझे अलौकिक दर्शन असेल. तो संकेत इतका शक्तिशाली आणि गुप्त आहे की तो केवळ माझ्या खास भक्तासाठीच मी राखून ठेवला आहे, ज्यांनी स्वतःला माझ्या चरणी पूर्णपणे समर्पित केलं आहे आणि जे माझ्या या विशेष कुटुंबाचे सदस्य आहेत त्यांनाच तो अंतिम मार्ग आणि गुपितता प्राप्त होईल. तो शेवटचा संकेत म्हणजे तुझ्या जीवनाचं सार्थक करणारा तो सुवर्ण क्षण असेल. अंतिम संकेत मात्र चुकूनही चुकू देऊ नकोस, कारण तो अंतिम संकेत तुझ्या नशिबाची रेखा बदलून टाकेल, कारण तो माझ्या केवळ खास भक्तासाठीच मी प्रगट करणार आहे. तुझ्या मनात असलेले सर्व प्रश्न आणि चिंता आता संपणार आहेत. तर तू तुझा विश्वास अढळ कर आणि माझ्यावर सर्व भार सोडून दे आणि अत्यंत आनंदाने मोठ्याने श्री स्वामी समर्थ असा जयघोष कर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.